श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, श्रीगोंदा. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या शुभ हस्ते 1988 साली वसंत पंचमीच्या दिवशी ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सुमारे 250 वर्ष जुन्या ह्या सुंदर दगडी मंदिराचं रूप हळूहळू बदलत गेलं आणि संवर्धनाची, जीर्णोद्धाराची गरज निर्माण झाली. काही ठिकाणी भग्न झाल्यामुळे त्यांची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली होती. मूळ दगडावर मारल्या गेलेल्या ऑइल पेंटच्या रंगांमुळे मूळ पाषाणाचे श्वास कोंडले गेले होते. तर अशा ह्या सुंदर मंदिराचं पुनरुज्जीवन व्हावं आणि मूळ वैभव पुन्हा प्राप्त करून द्यावं, हा विचार साऱ्यांच्याच मनी आला. 28 डिसेंबर 2023 रोजी श्रींचे आशीर्वाद घेऊनच या पुनरुज्जीवनाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. बालाजी भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या साक्षीने या शुभकार्याचा प्रारंभ केला. रासायनिक प्रक्रियांनंतर मूळ दगडी रूप पुन्हा प्राप्त होऊ लागलं. प्राकार आकार घेऊ लागला. नवीन गोमुख बसवण्याचाही निर्णय झाला. रंगप्पा आणि लिंगेश्वर ह्या पिता पुत्रांकडे सर्वांच्या साक्षीनं या कामाची जबाबदारी सोपवली. साऱ्यांच्यातच उत्साह संचारला आणि प्रत्यक्ष कामाला वेग येऊ लागला. प्राकारात पूर्वी असलेल्या ओवऱ्या पुन्हा नव्यानं आकाराला येऊ लागल्या. मूळ संस्कृती जतन करण्याचा उद्देश हा निश्चित होता. इंजिनियर पराग कुलकर्णी ह्यांचा सल्लाही मोलाचा ठरला. जीर्ण झालेल्या खांबांना नवसंजीवनी देणं अत्यंत आवश्यक होतं. तुटलेले कंगोरे, नक्षीकाम पुन्हा नव्याने घडवले गेले. नवीन खांब तयार होऊन आले. सर्वात महत्त्वाचं काम होतं आधीचे खांब उतरवणे आणि नवीन स्तंभ जोडणे. हे अत्यंत अवघड काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या रंगप्पा आणि लिंगेश्वर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कुशलतेनं पार पडलं. जुन्या स्तंभांच्या जागी नवीन घडवलेले स्तंभ बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे स्तंभ पुढे अनेक वर्ष आता मंदिराला आधार देतील. गर्भगृहाचं कामही शुचिता पाळून अत्यंत काळजीपूर्वक केलं गेलं आणि मग पूजेसाठी संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आलं. ऋग्वेद भूषण वेदमूर्ती दंडगे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली मंदिर शुद्धीकरणाच्या सर्व पूजा यथासांग पार पडल्या. वैदिक मंत्रांच्या उद्घोषानं मंदिराचं पावित्र्य वर्धिष्णू झालं. गर्भगृह लखलखलं. पूर्व दरवाजा पुन्हा उघडला गेला आणि गोमुख बसवलं गेलं. प्रशस्त ओवऱ्यांमुळे मंदिराला आता एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. पुनरुज्जीवन झालं. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर
या पुनरुज्जीवित मंदिराचं लोकार्पण करायचं ठरलं. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणाऱ्या परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचं दालनही इथे उभारलं गेलं आहे. पुनर्वैभव प्राप्त झालेलं प्रति बालाजी असणारं हे व्यंकटेश बालाजी मंदिर श्रीगोंदा आता भगवत भक्तांसाठी खुलं होत आहे. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा.